एक्झाम्पल बघायचे आपल्याला. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन which is at 42 units distance from the origin and which is normal to the vector 2i cap plus j cap minus 2 k cap. एक वेक्टर दिलाय तुम्हाला, या प्लेनचं इक्वेशन काढायचं. या प्लेनला नॉर्मल असलेला हा वेक्टर दिलाय. हा वेक्टर या प्लेनला नॉर्मल आहे आणि याचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स दिलंय. ओरिजिन पासूनचा डिस्टन्स म्हणजे आपला तिसरा टाइप आहे. ओरिजिन पासूनचा डिस्टन्स म्हणजे पी दिलाय तुम्हाला. मग पी दिला असेल तर आपलं या प्लेनचं हे ओरिजिन पासूनचं हे डिस्टन्स तुम्हाला दिलाय पी आणि हा एन बार आहे. तर आपल्याला काढायचं आहे प्लेनचं इक्वेशन. So let distance of plane from origin equal to P equal to 42. पुन्हा काय दिलाय? नॉर्मल वेक्टर दिलाय. n बार किती आहे? 2i cap plus j cap minus 2k cap. मग जर ओरिजिन पासूनचा डिस्टन्स दिला असेल तर प्लेनचं इक्वेशन काय येतं? तर r bar डॉट n cap असतो इक्वल टू p. म्हणजे आपल्याला आता n cap काढायचा आहे. मग n cap कसा काढणार? युनिट वेक्टर काढायचा याच्या अलोंगचा, म्हणजे याचं मॅग्निट्यूड काढावं लागणार आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ n bar इट इज रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. किती आलं बघा? 4 प्लस 1 प्लस 4 म्हणजे हे झालं रूट 9 म्हणजे झालं 3. म्हणजे युनिट वेक्टर किती आला बघा? n cap. It is n bar upon magnitude of n bar. So it is 2i cap plus j cap minus 2k cap upon 3. Therefore, equation of plane is r bar dot n cap equal to p. Normal form है हा प्लेनच्या इक्वेशनचा. So this is r bar dot 2i cap plus j cap minus 2k cap upon 3 equal to p is 42. हा 3 पलीकडे नेला तर किती होईल बघा? r bar dot 2i cap plus j cap minus 2k cap equal to इकडे झालं 6 आणि हे 126 झालं. हे तुमचं प्लेनचं इक्वेशन झालं. एक्झाम्पल आहे. फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द प्लेन 6x minus 2y plus 3z minus 7 equal to 0. या प्लेनचं ओरिजिन पासूनचा डिस्टन्स फाइंड करायचं आहे आपल्याला. म्हणजे हे एक प्लेन आहे आणि या प्लेनचं हे ओरिजिन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे p फाइंड करायचं आहे आपल्याला. आणि या प्लेनचं इक्वेशन दिलंय 6x minus 2y plus 3z minus 7 equal to 0. आता हे जे इक्वेशन दिलंय हे कुठल्या फॉर्मॅट मध्ये? x plus by plus cz plus d equal to 0 या फॉर्मॅट मध्ये. पण हे जे इक्वेशन असेल p डिस्टन्स p मध्ये इक्वेशन असतं त्यावेळेस ते इक्वेशन काय असतं? तर r bar dot n cap equal to p. म्हणजे हा n cap असतो. n cap म्हणजे इथं काय असतं? l i cap plus m j cap plus n k cap असतात. म्हणजे हे डायरेक्शन कोसाइन्स असतात आणि हे कोण आहे? तर डायरेक्शन रेशोज आहेत. हे डायरेक्शन कोसाइन्स आहेत, हे डायरेक्शन रेशोज आहेत. मग आपला डायरेक्शन रेशोज जे
ते डायरेक्शन कोसाइन्स मध्ये पहिल्यांदा कन्वर्ट करायचे आणि मग ते डिस्टन्स फाइंड करायचे. So equation of plane is 6x minus 2y plus 3z minus 7 equal to 0. हे प्लेनचं इक्वेशन आहे. Comparing with x plus by plus cz plus d equal to 0. याच्यामध्ये ते कंपेअर केलं. मग a किती आहे 6 आहे, b -2 आहे, c 3 आहे आणि d नाही गरज तरी पण आपण लिहून ठेवूया की -7. मग याच्यावरून आपल्याला abc म्हणजे डायरेक्शन रेशोज येतात. सो therefore डायरेक्शन ratios of normal vector are 6 -2 and 3. म्हणजे हे तुमचे A, B आणि C आहे. याच्यावर तुम्हाला LMN काढायचं. So L is 6 upon root of 6 square plus -2 square plus 3 square. किती येईल बघा 6 upon root of 36 plus 4 plus 9 म्हणजे 6 upon root 49 म्हणजे 6 upon 7 झालं. दुसरा किती येईल बघा m -2 upon root of 6 square plus -2 square plus 3 square. हा किती आला 7 आला म्हणजे हे -2 upon 7 झालं. तर n किती असेल 3 upon h root 6 square plus -2 square plus 3 square म्हणजे 3 upon 7 झालं. म्हणजे LMN ची किंमत आपल्याला कळली. मग याच्यावरून आता इक्वेशन काढायचं आहे. Therefore equation of plane is बघा हे इक्वेशन आपल्याला कशात लिहायचंय तर Lx plus My plus Nz इक्वल टू P मध्ये लिहायचंय. या A चा L करायचा म्हणजे खाली आलं 6 upon 7 into x पुन्हा -2 upon 7 into y plus 3 upon 7 into z. आता मगाशी हेच इक्वेशन असं होतं 6x - 2y plus 3z. याला तुम्ही काय केलं तर 7 ने भागलं त्यामुळे या a चा काय तयार झाला तर l तयार झालाय. मगाशी इथे किती होतं -7 होतं याला सुद्धा -7 ने भागलं पाहिजे कारण या इक्वेशन मध्ये मगाशी -7 होतं इक्वल टू 0. म्हणजे किती आलं बघा 6 upon 7 into x -2 upon 7 into y plus 3 upon 7 into z -1 equal to 0. म्हणजे हे झालं 6 upon 7 into x -2 upon 7 into y plus 3 upon 7 into z equal to 1. म्हणजे p ची किंमत किती आली बघा तुमची. therefore p equal to 1 म्हणजे डिस्टन्स किती झालं तर 1 युनिट झालं. therefore distance of plane from origin is 1 unit. पुढचं एक्झाम्पल आहे find the vector equation of a plane passing through the point having position vector I cap plus j cap plus k cap and perpendicular to the vector 4 I cap plus 5 j cap plus 6 k cap. एक प्लेन दिला या प्लेनचे तुम्हाला इक्वेशन काढायचं आहे आणि दिलंय काय काय
तर या प्लेनला परपेंडिक्युलर असलेला हा n बार दिला आणि या प्लेनवर असलेला एक पॉइंट दिला a की त्याचा पोझिशन वेक्टर आहे a बार. तर तुमचं इक्वेशन काय असतं r बार डॉट n बार इक्वल टू a बार डॉट n बार. या फॉर्मॅटने ते एक्झाम्पल सोडवायचं. So let plane passing through point A with position vector a bar equal to I cap plus j cap plus k cap. Vector perpendicular to plane equal to n bar equal to 4 I cap plus 5 j cap plus 6 k cap. मग प्लेनचं इक्वेशन काय होतं? Therefore equation of plane A r bar dot n bar equal to a bar dot n bar. So r bar dot n bar is 4 I cap plus 5 j cap plus 6 k cap equal to a bar is I cap plus j cap plus k cap dot 4 I cap plus 5 j cap plus 6 k cap. आता हा डॉट प्रोडक्ट आहे त्यामुळे I चा गुणाकार प्लस जे चा गुणाकार आणि प्लस के चा गुणाकाराचा कोएफिशिएंटचा गुणाकार करून टाकायचा. सो 1 into 4 plus 1 into 5 plus 1 into 6. So 4 plus 5 plus 6 means it is 50. So equation of plane is r bar dot 4 I cap plus 5 j cap plus 6 k cap equal to P. पुढचा एक्झाम्पल आहे find the Cartesian equation of a plane passing through A -1 2 3 and direction ratios of whose normal are 0 2 and 5. या प्लेनचे इक्वेशन काढायचं आहे. या प्लेनला परपेंडिक्युलर असलेला म्हणजे नॉर्मल असलेला जो n बार त्याचे डायरेक्शन रेशोज दिले 0 2 आणि 5 आणि या प्लेन वरचा एक पॉइंट दिला आहे a की ज्याचे कोऑर्डिनेट आहेत -1 2 आणि 3. सेम मगाचंच गणित आहे फक्त मगाशी वेक्टर मध्ये दिलं होतं वेक्टर इक्वेशन काढायचं होतं आता कार्टेशियन इक्वेशन काढायचं. The plane passing through point A -1 2 आणि 3. आता याला आपण काय म्हणणार x1 y1 आणि z1 म्हणणार आणि परत नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज दिलेत. Direction ratios of normal are 0 2 5. ही कोणाची किंमत आहे a b आणि c ची किंमत आहे. मग आता कार्टेशियन मध्ये प्लेनचं इक्वेशन काय होतं आठवा. Therefore equation of plane in Cartesian form a into x minus x1 plus b into y minus y1 plus c into z minus z1 equal to 0. So this is a is 0 into x minus minus plus 1 झाला x1 minus 1 आहे त्यामुळे plus
बी किती आहे 2, y मायनस y1 झाला 2 प्लस सी किती आहे 5 आणि z मायनस 3 इक्वल टू 0. ही मल्टिप्लिकेशन केली तर हे सगळं 0 येणार आहे. प्लस 2y मायनस 4 प्लस 5z मायनस 15 इक्वल टू 0. सो 2y प्लस 5z मायनस 19 इक्वल टू 0. म्हणजेच आपलं इक्वेशन आलं 2y प्लस 5z इक्वल टू 19. हे प्लेनचं इक्वेशन आलं आपलं. पुढचं एक्झाम्पल आहे फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन passing through point A minus 2 7 5 and parallel to vectors 4i cap minus j cap plus 3k cap and I cap plus j cap plus k cap. बघा काय दिलंय तर एका प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे. या प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे. या प्लेन वरचा एक पॉइंट दिलाय A आणि या प्लेनला पॅरलल असणारे हे दोन व्हेक्टर दिलेत आपल्याला. म्हणजे थोडक्यात हे ते दोन प्लेन आहेत असं आपण म्हणूया. व याचा पोझिशन वेक्टर A बार म्हटला तर हे दोन वेक्टर आहेत B बार आणि C बार. तर या प्लेनचं इक्वेशन कसं असतं तर R बार डॉट किंवा R बार मायनस A बार डॉट B बार क्रॉस C बार इक्वल टू 0 किंवा R बार डॉट B बार क्रॉस C बार इक्वल टू A बार डॉट B बार क्रॉस C बार इक्वल टू 0. या टाइप मध्ये आपल्याला प्लेनचं इक्वेशन फाइंड करायचं. सो प्लेन passing through point A minus 2 7 5 with position vector A bar equal to minus 2 I cap plus 7 j cap plus 5 k cap. Let B bar equal to 4 I cap minus j cap plus 3 k cap and C bar equal to I cap plus j cap plus k cap. B two parallel B2 vectors parallel to the plane. Plane ला parallel असणारे हे vectors आहेत. Therefore B bar cross C bar is perpendicular to the plane. So B bar cross C bar, it is I cap, J cap, K cap. B bar is 4 minus 1 3 1 1 1. टोटल कॅल्क्युलेशन केलं तर किती होईल बघा. I cap into minus 1 minus 3 minus j cap into 4 minus 3 plus k cap into 4 plus 1. म्हणजे हे झालं minus 4 I cap minus j cap plus 5 k cap. Therefore equation of plane is R bar dot B bar cross C bar, this is your N bar, into A bar dot B bar cross C bar. So R bar dot minus 4 I cap minus j cap plus 5 k cap equal to A bar minus 2 I cap plus 7 j cap plus 5 k cap
dot 4 minus 4 I cap minus j cap plus 5 k cap. So this is r bar dot minus 4 I cap minus j cap plus 5 k cap equal to, ही मल्टिप्लिकेशन किती होईल बघा, -2 -4 7 -1 5 5. So this is 8 minus 7 plus 25 म्हणजे हे झालं 26. So r bar dot -4 I cap minus j cap plus 5 k cap equal to 26. हे प्लेनचं इक्वेशन झालं.